Good morning, students. Bridge course unit test number 1. Subject Science and Technology part 1st. Worksheet 1 to 4 and time 30 minutes. Marks 15. Standard 10th. आपण 15 तारखेला ही सेतूची म्हणजे सेतू कोर्स असलेली पहिली युनिट टेस्ट मी पाठवलेली होती. यामध्ये आपणाला मराठीतून जी आपल्याला टेस्ट होती ती दिलेली होती आणि त्यानंतर मी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून पाठवलेली होती. तर आपण इंग्रजीमध्येच ती सोडवायचे. ट्रान्सलेट केलेली प्रश्नपत्रिका आपल्यासमोर असली पाहिजे आणि ती पाहूनच आपण फुलस्केपवर आपली उत्तरपत्रिका तयार करायची आणि ज्यावेळी तुम्हाला सांगितलं जाईल त्यावेळी नंतर तुम्ही शाळेत आणून द्यायचे. सांगितल्यानंतर, आत्ता अजून सांगितलेलं नाही. त्यामुळे आता आपल्याजवळच ठेवायची ती. त्यावर आपण आज थोडी चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. ऑल क्वेश्चन्स मस्ट बी सॉल्व. सर्व दिलेले प्रश्न सोडवायचे आहेत. त्यापैकी सांगितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत. जिथं गरजेचे आहेत, वेन एव्हर नीड मीन्स ड्रॉ सायंटिफिकली अँड टेक्निकली ॲप्रोप्रिएट नॉमिनीज वेअर नेसेसरी. लेबल द डायग्रॅम. आकृत्यांना नावं द्यायची आहेत. द नंबर्स ऑन द राईट इंडिकेट्स मार्क्स. जे बॉक्समध्ये तुम्हाला जे दिलेले आहेत मार्क्स ते लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नाला 5 मार्क्स आहेत आणि दुसऱ्या प्रश्नाला 10 मार्क्स आहेत. अशी 15 मार्काची युनिट टेस्ट आहे. सो क्वेश्चन 1, राईट द ॲन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स. एका वाक्यात उत्तर लिहायचे. प्रश्न लिहिले नाहीत तरी चालणार आहेत. फक्त प्रश्नाचा नंबर महत्त्वाचा आहे, क्रमांक. कारण काय, क्रमांक वर खाली झाला की तो प्रश्न तुमचा आणि त्याचं उत्तर चुकणार आहे. म्हणून प्रश्नाचा नंबर महत्त्वाचा आहे. तो लिहून उत्तर डायरेक्ट लिहिलं तरीसुद्धा चालणार आहेत किंवा प्रश्न लिहून उत्तर लिहिलं तुमच्या सरावासाठी तरीसुद्धा चालणार आहे. जे सोपं वाटेल ते तुम्ही करा. उत्तरं लिहिलीत तरी चालणार आहेत. फक्त त्याला प्रश्न क्रमांक जो आहे तो महत्त्वाचा आहे. नंबर चुकायचा नाही. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज साऊंड. साऊंडची आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्युसेस सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन आवर इयर्स. Then next question, what is momentum, and write the units of this amount in SI and CGS system. You know momentum is the product of mass and velocity, means P is equal to mv, and the SI unit is kilogram meter per second and CGS unit gram centimeter per second. What are the elements in the nucleus, means एलिमेंटरी पार्टिकल्स. न्यूक्लियसमध्ये असणारे 2 पार्टिकल्स माहिती आहेत तुम्हाला, प्रोटॉन न्यूट्रॉन असे. देन डेली यूज ॲसिडिक अँड बेसिक सबस्टन्सेस मीन्स लेमन, सायट्रिक ॲसिड, टॅम्ब्रिन, टार्टारिक ॲसिड, विनेगार पिकल्समध्ये वापरतात. या सोपमध्ये NaOH, KOH हे वापरले जातात. देन व्हॉट इज द मेन डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सीज of male and female voice. The voice of a man has higher pitch and higher frequency than that of the woman. असे छोटे छोटे प्रश्न आहेत. त्यांची जर विचार करून सोडवलेत तर तुम्हाला सोडवता येतात. इंडिकेटरचा एक प्रश्न आहे बघा. व्हॉट इज अ युनिव्हर्सल इंडिकेटर अँड राईट टू नेम्स ऑफ नॅचरल इंडिकेटर्स. तोही सोडवा, सोपा आहे. युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे वैश्विक द्रावण आणि 2 नैसर्गिक जे दर्शक आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. 7व्यामध्ये कंप्लीट द केमिकल रिॲक्शन CaCl2 + Na2SO4 ती कंप्लीट करा. 2च लिहायचे आहेत, CaSO4 आणि ट्वाईस NaCl असे. देन क्वेश्चन नंबर 2, Kiran went with her parents to their newly built empty enclosed house. After entering the house, she was completely confused
When she heard continuous sound of increases loudness which cannot be deciphered clearly while talking to her parents, answer some of the questions. म्हणजे ते क्वेश्चन्स दिलेले आहेत. रिव्हर्बरेशन सारखं म्हणजेच अनवॉन्टेड साऊंड, त्याला आपण काय म्हणतो नॉईस, गोंगाट, त्याचं ते उदाहरण आहे. आपल्याला डायग्रॅम पण आहे आणि त्याच्यावर प्रश्न पण विचारलेले आहेत बघा. त्यानंतर ते आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. माय कलर इज ब्ल्यू, आय हॅव वॉटर इन माय बॉडी, when I am given heat, white powder is formed. So who am I? Let's identify, write my chemical molecular formula. त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे बघा. म्हणजे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन त्याच्यामधला तो भाग आहे. कॉपर सल्फेट वगैरे असं मोरचूत निळ्या रंगाचं असतं, त्याचं ते उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ते पण सोडवा तुम्ही. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हे सोडवताना जो फॉर्म्युला दिलेला आहे V इज इक्वल टू U प्लस AT, त्याच्यामध्ये किमती भरा. यूची किंमत 0, एची किंमत 5 आणि टीची किंमत 5, त्याच्यावरून तुम्ही किंमत काढायची. गिव सायंटिफिक रिझन द बॅलन्स ऑफ सोडियम इज 1. हा सोडवताना तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन माहिती पाहिजे सोडियमचं काय आहे ते, आणि त्याच्यावरून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरून तुम्ही सोडवू शकता. नंतर जी डायग्रॅम दिलेली आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड राईट द नेम्स ऑफ द पार्ट्स नेक्स्ट टू द नंबर्स. त्याच्यामध्ये 4 नावं लिहायची आहेत तुम्हाला बघ. ते रिव्हर्बरेशनचं उदाहरण दिसतंय आपणाला. गोंगाट, रिफ्लेक्टेड साऊंड, सिंगर वगैरे अशी ती नावं आपणाला लिहावी लागतील. ती तुम्ही लिहू शकता. व्हॉट इज द इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सेस. विद्युत अपघटनी पदार्थ कोणते आहेत त्यांची माहिती तुम्हाला लिहायची आहे. राईट डाऊन देअर फीचर्स, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत तीही लिहा. राईट द नेम्स ऑफ द कंपाऊंड KOH अँड फाइंड द मोलिक्युलर मास. रेणू वस्तुमान आपल्याला काढायला सांगितलेलं आहे बघा. मोलिक्युलर मास KOH पोटॅशियम, त्या ठिकाणी तुम्हाला ॲटॉमिक मास दिलेलं आहे 39, ऑक्सिजनचा 16 आणि हायड्रोजनचा 1. या सगळ्यांची बेरीज करून तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढायची. लक्षात येते. अशा पद्धतीने आज सोपा पहिला युनिट टेस्टचा पेपर आहे. सायन्स पार्ट फर्स्ट, युनिट टेस्ट नंबर 1. देन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2, पार्ट फर्स्ट झाल्यानंतर पार्ट 2, आणि याच्यामध्ये 1 ते 5 वर्कशीट 1 ते 5 याच्यावरचे प्रश्न आहेत. दोन्ही युनिट टेस्टमध्ये तेच आहे. पहिल्या प्रश्नामध्ये कोणतेही 5 सोडवायचे आहेत आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा कोणतेही 5च प्रश्न सोडवायचे आहेत. दिलेले आहेत ते जादा तुम्हाला दिलेले प्रश्न आहेत बघा. सो क्वेश्चन नंबर 1, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. व्हॉट इज हेरिडिटी, अनुवंशिकता म्हणजे काय. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. अशा डेफिनेशन्स असतात त्या तुम्ही कंप्लीट करायच्या. किंवा क्रोमोझोम्स, राईट व्हॉट आर क्रोमोझोम्स मेनली मेडअप ऑफ. क्रोमोझोम्स आर मेडअप ऑफ DNA मॉलिक्युल्स, याच्यासारखे असे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर गिव्ह प्रॉपर नेम्स टू द फॉलोइंग क्रोमोझोम्स टाईप्स. 2 आकृत्या दाखवलेल्या आहेत बघा. क्रोमोझोम्स गुणसूत्राचे कोणते 2 ते प्रकार आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. पुस्तकामध्ये 9वीच्या आहेत ते लिहायचे आहेत. व्हॉट इज एक्सक्रीशन, रिमूव्हल ऑफ वेस्ट ऑर हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. मीन्स एक्सक्रीशन, शरीरात नको असलेले घटक बाहेर टाकणे, उत्सर्जन. विच प्लांट वेस्ट आर युजफुल टू ह्युमन बिईंग. म्हणजे वनस्पतींना गरजेचे नसलेले, म्हणजे वनस्पतींचे टाकाऊ पदार्थ मानवाला कसे उपयोगी आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. म्हणजे त्यामध्ये लॅटेक्स असेल, गम, रेझिन अशी बरीच उदाहरणं सांगता येतात ती तुम्ही लिहू शकता.
देन ट्रू ऑर फॉल्स, डायलिसिसची डेफिनेशन दिलेली आहे, ती बरोबर आहे का चूक आहे हे तुम्ही लिहायचं आहे. राईट. को रिलेशन, सहसंबंध ओळखायचा आहे. तो पहिला डिसीज आहे तो टर्नर सिंड्रोम आहे बघा, 44+X, आणि दुसऱ्यामध्ये 44+SXXY, तो कोणता आहे तो पण लिहा. देन मोनोहायब्रिड क्रॉसचं उदाहरण आहे 3:1, आणि दुसरं शोधायचं. मग तुमच्या लक्षात येतात 9:3:3 असं ते उदाहरण आहे बघा, तेही तुम्ही सोडवू शकता. मोनोहायब्रिड पहिल्याचं उत्तर आहे, मग दुसऱ्याचं तुमच्या लक्षात येईलच बघा कशा पद्धतीनं आहे ते. यामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते पुढचं बघा कोणतं दिलेलं आहे ते. क्वेश्चन नंबर 2, राईट द ॲन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स, एनी 5, मार्क्स 10 आहेत. इथे पण 10 मार्क्स आहेत बघा, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत, कोणतेही 5 सोडवायचे आहेत. गिव्ह द फॉलोइंग क्रोमोझोम्स डायग्रॅम प्रॉपर नेम्स, जे डायग्रॅम दिलेले आहे त्याला नावं द्यायचे, म्हणजे आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स कोणते आहेत बघा, पी आर्म कोणता, क्यू आर्म कोणता, हे शोधायचे. त्यानंतर मेंडेल्स एक्सपेरिमेंट मोनोहायब्रिड क्रॉसचा दिलेला आहे बघा, तोही सोडवा. त्याच्यामध्ये तो टेबल कंप्लीट करा. टॉल आणि शॉर्टचा जो आहे ना, शॉर्ट म्हणजे डॉर्फ, ते दोन्ही सोडवा. राईट ब्रीफ इन्फॉर्मेशन डाऊन सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम म्हणजे मंगोलिका याच्या आजारासंबंधी डिसऑर्डर्स जे आहे याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. क्रोमोझोमची संख्या किती असते आणि त्याची लक्षणं कोणती, सिम्पटम्स ही तुम्हाला लिहायला सांगितलेली आहेत, ती पण लिहा. त्यानंतर बिलो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 4, बिलो आर सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बीइंग, क्लासिफाय देम एज डॉमिनंट अँड रिसेसिव्ह. प्रभावी आणि अप्रभावी, पटकन लक्षात येणारे कोणते माणसाची वैशिष्ट्ये आहेत ती लिहायची आहेत. फॉर एक्झाम्पल रोलिंग टंग, प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन आर्म्स, अशासारखे जे डॉमिनन्स असतात. रिसेसिव्ह म्हणजे नॉन रोलिंग टंग, अशी जी उदाहरणं आहेत ती तुम्ही शोधून तिथं 2 भागामध्ये लिहायची, डॉमिनंटचे वेगळे लिहा आणि रिसेसिव्हची वेगळी लिहा. Then next question, the RNA given in the figure, identify the type of RNA. रायबोज न्यूक्लिक ॲसिडची 2 आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याचे कोणते प्रकार आहेत ते लिहायचे आहे. त्याचे जे 3 प्रकार आहेत, mRNA, tRNA, तर त्याच्यातले कोणता तो प्रकार आहे हे शोधून द्यायचं आहे, किंवा का RNA तुम्हाला डायग्रॅम बघून लक्षात येईल त्या पद्धतीने लिहायचे. 3 प्रकारापैकी 2 प्रकार दिलेले आहेतच. देन विच ऑर्गन इन ह्युमन एक्सक्रीट्स वेस्ट प्रॉडक्ट्स, मानवाचे कोणकोणते इंद्रिय ही टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं कार्य करतात, म्हणजे कोणामार्फत टाकले जातात, फिल्ट्रेशन कशी प्रोसेस चालते, किंवा शरीरामधल्या कार्बन डायऑक्साईड कसा बाहेर टाकला जातो, किंवा अनडायजेस्टेड फूड हे कसं कोणत्या घटकामार्फत बाहेर टाकलं जातं याची माहिती लिहायची. व्हॉट इज द कॉज ऑफ दिस अल्बिन्सन अँड राईट द सिम्पटम्स ऑफ दिस डिसऑर्डर. अल्बिन्सन म्हणजे वर्णहीनता, याची माहिती तुम्हाला लिहायची आहे आणि त्यामध्ये त्यांची लक्षणं आणि हा म्हणजे दोष कशामुळं निर्माण होतो, डिसऑर्डर्स जे आहे हे कशामुळं क्रिएट होते याची माहिती लिहायची आहे. अशा पद्धतीनं हाही पेपर एकदम सोपा आहे. प्रश्न व्यवस्थित लिहा, त्यानंतर उत्तरं पण देताना ज्या ठिकाणी
आकृती आहे तर आकृती पुन्हा काढायची गरज नाही, त्याची डायरेक्ट नावं लिहिली तर चालेल. फक्त ज्या आकृतीला म्हणजे क्रोमोझोमशी वगैरे असेल तिथं आकृती काढून नावं दिली तरी चालणार आहेत. पण बाकीची ज्या ठिकाणी फक्त नावं विचारले आहेत, नंबर टाकलेले आहेत, ते नंबर आणि त्याचं नाव लिहिलं तरी चालणार आहे. कारण नंबर 1 2 3 4 दिलेला आहे बघा रिव्हर्बरेशनच्या एक्झाम्पलमध्ये. त्या ठिकाणी तेवढेच 1 म्हणजे काय, कोणतं नाव, 2 म्हणजे काय असं लिहिलं तरी चालणार आहे. दोन्ही पेपर सोडवून तुमच्याजवळ ठेवायचे आहेत. देन 10th standard Science and Technology part 1st. Yesterday we have learned demerits of Mendeleev's periodic table. हे दोन्ही क्वेश्चन पेपर मी आज पुन्हा तुम्हाला पाठवलेले आहेत बघा. Demerits of Mendeleev's periodic table. Then modern periodic law. हा प्रश्न तुम्हाला दिलेला होता एक्झरसाइजला. काय बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. हेनरी मोसले यांनी काय सांगितलं की ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल property of an elements, then its atomic mass, and then long form of the periodic table is formed. नवीन आधुनिक आवर्त सारणी तयार झाली म्हणजे त्याला दीर्घ रूप म्हणतात, लॉंग फॉर्म. मॉडर्न पिरियडिक टेबल आधुनिक आवर्त सारणी. याच्यामध्ये इन्क्रीजिंग इन देअर ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर्स म्हणजे अणु अंकांच्या चढत्या क्रमानं मूलद्रव्यांची मांडणी याच्यामध्ये केलेली आढळते. and is based on electronic configuration. It is the electronic configuration of an element which decides the group and the period in which it is to be placed. Then structure of the modern periodic table. याच्यामध्ये आपण बघितले till today known elements are 118. So there are 118 boxes in the periodic table including the two series of bottom, lanthanide and actinide. And the entire periodic table is divided into 4 blocks: S block element, P block element, D block and F block element. In S block element, the S block element contain first and second group. First and second group. And the group 13 to 18 constitute the P block. 13 ते 18 हा जो गण आहे तो कोणत्यासाठी दिलेला आहे, पी ब्लॉकसाठी दिलेला आहे. द ग्रुप 3 to 12 कॉन्स्टिट्यूट द डी ब्लॉक एलिमेंट. 3 ते 12 मधले जे गण येतात ते डी खंडातले येतात आणि तळाचे जे आहेत while the lanthanide and actinide series at the bottom form the F block. तळाचे जे दोन्ही जे दिलेले आहेत ते F block एलिमेंट आहेत, lanthanide series and actinide series. In periodic table, zigzag line shows. A zigzag line can be drawn in the P block of the periodic table. The 3 traditional types of elements can be clearly shown in the modern periodic table. यामध्ये जी zigzag line दाखवलेली आहे ना त्यामुळे याचे 3
मूलद्रव्यांचे गट स्पष्टपणे याच्यामध्ये आढळून येतात. पारंपरिक जे 3 गट आहेत कोणते? मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलाइट. The metalloid elements lies along the border of these zigzag line, and all the metals lie on the left side of the zigzag line, while all the non-metals lie on the right side. म्हणजे याचे बरोबर 2 भाग केलेले आहेत बघा. डावीकडचे सगळे धातू आहेत आणि उजवीकडचे सगळे कसे आहेत? त्या झिगझॅग लाईनच्या उजवीकडचे सगळे अधातू आहेत. आणि जे बॉर्डरवर जे येतात सगळे झिगझॅग लाईनवर, बोरॉन, सिलिकॉन, ॲस्टेटाईन, टेल्युरियम, अँटिमनी यासारखे जे येतात, टेल्युरियम, आर्सेनिक यासारखे जे येतात मूलद्रव्य, ही सगळी मेटलॉइड, सेमी मेटल्स असं त्यांना म्हटलं जातं. देन modern periodic table and electronic configuration of elements. Within a period, the neighboring elements differ slightly in their properties, while distant elements differ widely in their properties. म्हणजे एका गणातले किंवा एका आवर्तामधील जे मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये थोडाफार फरक आढळतो. म्हणजे नेबरिंग एलिमेंट्स जे आहेत जवळजवळची, तर त्याच्यामध्ये थोडासाच फरक आढळतो, डिफर स्लाइटली. बट डिस्टंट एलिमेंट्स जे दूरवरचे आहेत मूलद्रव्य त्याच्यामध्ये डिफर वाईडली, त्याच्यामध्ये बराच फरक आढळून येतो. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रॅडेशन म्हणजे प्रवणता, थोडा थोडा होणारा बदल इन देअर प्रॉपर्टीज. अँड दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स. अँड दिस मॉडर्न पिरियोडिक टेबल इज बेस्ड ऑन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. म्हणजे मूलद्रव्यांच्या अणूची संरचना जी आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, याच्यावरच आधारित ही सगळी मॉडर्न पिरियोडिक टेबल आपल्याला आहे हे समजतं. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स इन द पिरियोडिक टेबल आर अंडरस्टूड बाय कंपॅरिझन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. इन अ ग्रुप शोज सिमिलॅरिटी अँड ग्रॅडेशन. मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता आढळते एकाच गणातील मूलद्रव्यामध्ये, तसंच एकाच आवर्तातील मूलद्रव्यामध्ये. ग्रॅडेशन थोडा बदल होत जातो. हावेवर द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंजेस स्लोली वाईल गोईंग फ्रॉम द वन एंड टू द अदर फ्रॉम इन पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे आवर्त आडव्या ओळीमध्ये पण तसंच आहे, थोडा बदल होत गेलेला आपल्याला मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये झालेला दिसून येतो. सो ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. घन व इलेक्ट्रॉनचं स्वरूपन. You know valence electron means electron present in a outermost shell of atom. अणूच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, त्याच्यावरून काय करतो आपण? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शोधतो. Similarly, if you look at the elements from any other group, you will find the number of their valence electron to be the same. म्हणजे गणातील एका गणातील जी मूलद्रव्ये आहेत त्यांची समान संयुजा असते. फॉर एक्झाम्पल, ग्रुप 2 एलिमेंट्स बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, लाईक दिस. याच्यामध्ये व्हॅलेन्सी ऑफ these elements are 2. Outermost shell contain 2 electrons. Similarly, there are 7 electrons in the outermost shell of the elements such as fluorine, chlorine, bromine. याच्यामध्ये बघा हॅलोजनमध्ये म्हणजे 17वा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन
याच्यामध्ये outermost shell contains 7 electrons. So valency of these elements is 1. याची व्हॅलेन्सी किती येणार आहे? 1 येणार आहे. तसेच सोडियमची किती येईल सांगा बरं. सोडियम contain 2, 8 and 1 electrons in a shell. In first shell contain 2 electrons. K shell contain, L shell contain 8 electrons and outermost shell contain 1 electron. So valency of sodium is 1. While going from up to top to bottom within any group, one electronic shell gets added at a time. From this we can say that the electronic configuration of the outermost shell is characteristics of a particular group. However, as we go down a group, the number of shells goes on increasing. गणामध्ये वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचं एक एक कवच वाढत जातं. न्यूली शेल इज फॉर्म इन ईच पिरियड. म्हणजे हायड्रोजनमध्ये पहिलं कवच असेल तर लिथियममध्ये दुसरं कवच येतं 2. सोडियममध्ये 3 येतात 2, 8, 1. लिथियमची ॲटॉमिक नंबर 3 आहे. सो 2 and 1 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. हायड्रोजन 1. पोटॅशियम त्याच्यामध्ये पुन्हा वाढलं 2, 8, 8, 1. 4 झाली कवच. अशा पद्धतीनं न्यूली शेल ॲडेड फ्रॉम टॉप टू बॉटम. समजलं. उद्याच्या तासाला आपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन बघणार आहोत. आवर्त आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. सो क्वेश्चन फॉर यू. Write a short note on the zigzag line. Write a short note on the zigzag line in the modern periodic table. In the modern periodic table. And next question, give 3 examples. Give 3 examples of metalloids. METALLOIDS. धातू सदृश्य मूलद्रव्यांची 3 उदाहरणं लिहा. जी झिगझॅग लाईन दिलेली आहे त्याच्यावरचे जे दिलेले आहेत बॉर्डरवरची मूलद्रव्य म्हणजेच मेटॅलॉइड्स. थँक्यू.